भाषण प्रसिद्ध आहे, तर त्याच काळामधलं भाषण आहे. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे आहे ते जाती व्यवस्थेवरती कठोर टीका केली आणि सांगितलं की आम्ही आता हिंदू धर्म सोडणार आहोत. ह्या उंबरट्यावरती हे भाषण आहे. आणि म्हणून जे जात पात तोडक मंडळाचे जे संयोजन समितीचे लोक आहेत ते म्हणतायत की तुम्ही जायचंही म्हणताय आणि हिंदू धर्मावरती कठोर टीका करताय, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा. ते म्हणतात की तुम्ही ब्राह्मण्यावरती बोला, ब्राह्मणावर बोला, परंतु हिंदू धर्मग्रंथावर बोलू नका, असे पण ते अतिशय विनवण्या बाबासाहेबाला करतायत. परंतु बाबासाहेब जे आहेत ते त्यांना म्हणतायत की नाही, त्याच्यामधला फुल स्टॉप कॉमा सुद्धा बदल. ह्या भाषणाचा ऑब्जेक्टिव्ह त्यांनी सांगितलंय की आय विल बी सॅटिस्फाईड इफ आय मेक द हिंदूज रिअलाइज दॅट दे आर द सिक मेन ऑफ इंडिया अँड देअर सिकनेस इज कॉजिंग डेंजर टू द हेल्थ अँड हॅपीनेस ऑफ अदर इंडियन्स. त्यांनी सांगितलं की हिंदू समाज जो आहे ते म्हणजे आजारग्रस्त समाज आहे आणि त्या आजारग्रस्त समाजाचा भारतातल्या इतर लोकांचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे त्याच्यावरती खूप वाईट परिणाम होत आहे. आणि एवढं जरी लोकांना कळलं की हा जो आहे ते एक आजारी समाज आहे आणि ह्या आजारात ह्यांनी बाहेर पडलं पाहिजे, तरी ह्या माझ्या भाषणाचं जे ते फलित आहे असं त्यांनी त्याचा ऑब्जेक्टिव्ह सुरुवातीलाच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं त्याच्या प्रकरण वाईज जर गेलं तर प्रकरण 1 ते प्रकरण 13 असं मला माननीय अध्यक्षांनी वाटून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मॅडम जे आहे ते 13 पासून पुढे मांडणी करणार आहे. 14 पासून 13 पर्यंत जे आहे ते बाबासाहेबांनी नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत ते मांडलेत आणि त्याच्यानंतर 14 नंतर त्याच्यावरती सोल्युशन्स काय, उपाययोजना काय ते मॅडम सांगणार आहे. आणि सरांनी मला निक्षून सांगितलं की पुढचा पाठ मध्ये घ्यायचा नाही, दुसऱ्या अंकातले डायलॉग पहिल्या अंकात घ्यायचे नाही. आम्ही नाटकामध्ये गावाकडे काय करायचो की पुढचा कलाकार जर आपल्यावर हवी व्हायला लागला तर दुसऱ्या अंकातले डायलॉग पहिल्या अंकात मारायचे आणि त्याला कन्फ्युज करायचं. तर मी असं काही करणार नाहीये. मी माझं जे प्रकरण आहे पहिलं प्रकरण ते 13व्या प्रकरणापर्यंतच बोलणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आदरणीय मॅडम जे आहेत त्याच्यावरती पुढे बोलणार आहे. तर पहिल्या प्रकरणामध्ये बाबासाहेब जे आहेत ते जातपात तोडक मंडळाची भूमिका, त्यांचा आर्य समाज म्हणून असलेलं बॅकग्राऊंड आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत की एकूणच हिंदू समाजाच्या टीकेला मला सामोरं जावं लागतंय. मी जर सांगितलं 1935ला त्यांनी येवल्यामध्ये घोषणा केली आहे की मी हिंदू धर्म सोडतोय. मुक्तिकोण पथेमध्ये टीका केली आहे. त्यामुळे बाबासाहेबांवरती एकूणच हिंदू जे नेते होते किंवा समाजाकडून टीका होत होती आणि त्यांना अक्षरशः हा बगीच्यातला साप आहे अशा पद्धतीची लोक टीका करत होते. तर अशा माणसाला तुम्ही बोलवून फार मोठं हिंमत करतायत याचं मला आश्चर्य वाटतं असं बाबासाहेबांनी पहिल्या प्रकरणामध्ये म्हणून त्यांची पुढची भूमिका मांडलेली आहे. आता प्रकरण 2, 3 आणि 4 हे फार महत्वाचे आहे. प्रकरण 2 मध्ये शेवटी तुम्हाला समकालीन परिस्थिती काय आहे, तेव्हाचा कॅनव्हास काय हा लक्षात घ्यावा लागतो. तेव्हाची राजकीय जर भूमिका तुम्ही लक्षात घेतली तर काँग्रेस हे त्या काळामध्ये भारतामध्ये बऱ्यापैकी काम करत होतं आणि काँग्रेसमध्ये त्या काळामध्ये सुरुवातीला 2 गट होते. काही गट असे म्हणायचे की सामाजिक सुधारणा केल्याशिवाय आपल्याला राजकीय जे स्वातंत्र्य ते उपभोगता येणार नाही आणि काही गट असं म्हणत होते की आधी राजकीय स्वातंत्र्य आणि मग सामाजिक सोशल रिफॉर्मेशनकडे आपण जाऊया. तर बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचं टोटल ऑपरेशन ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की काँग्रेसमध्ये 2 प्रकारची लोक आहेत, काही राजकीय सुधारक आहेत आणि काही समाजवादी आहेत. आणि त्याच्यामध्ये ते सामाजिक परिषद नावाची काँग्रेसमध्ये एक सेपरेट बॉडी होती आणि ते सुद्धा त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाग घ्यायचे. पण पुढच्या काळामध्ये ह्या 2 विचारप्रवाह बाजूला पडले आणि अगदी टिळकांच्या काळात तर बाबासाहेब सांगतात की टिळकांच्या काळामध्ये सांगितलं की समाजवादी जे लोक आहेत त्यांच्या मंडपाला आम्ही आग लावू आणि त्याच्यानंतर हे सगळा प्रकार बंद पडला. पण त्याच्यामधले WC बॅनर्जी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या भाषणांचा बाबासाहेब उल्लेख करतात आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या डेटला सुद्धा म्हणजे जात काही प्रश्न आहे का, जात कुठे राहिले, पैशाचे प्रश्न महत्वाचे आहेत, गरिबी महत्वाची आहे, हे जे आपण पुन्हा ह्याच्यावरती चर्चा करतोय त्या सगळ्या गोष्टींचे ऑलरेडी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यासाठी वेगळं तुम्हाला काही वाचण्याची गरज नाही. म्हणजे चॅट GPT आहे, ग्रोक फ्री काही गरज नाही आहे. ऑलरेडी त्यांनी सांगितलंय ह्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी त्यांनी दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की WC बॅनर्जी जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात की सामाजिक सुधारणा व्हाव्यात असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाह असेल, बालविवाह असेल, अशा गोष्टींसाठी आम्ही काम केलेलं आहे. पण त्या गोष्टीमध्ये आम्ही काम नाही केलं तर काय खरंच आम्ही राजकीय दृष्ट्या
स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी लायक नाही आहोत का? म्हणजे आमच्या मुलीबाळी एखाद्या गाडीमध्ये बसून मित्राला भेटायला जात नाहीयेत किंवा कोलंबियामध्ये ऑक्सफर्डमध्ये शिकत नाहीयेत म्हणून आम्ही स्वातंत्र्य उपभोगायला लायक नाही आहोत का? असं डब्ल्यू.सी. बॅनर्जी जे आहे ते त्या भाषणामध्ये सांगतात. आणि त्याच्यातून त्यांचा सूर एकमेव आहे की सामाजिक सुधारणा होत राहतील, आपल्याला राजकीय सुधारणाकडे जायचंय. आणि ह्या एका स्टेटमेंटचा बाबासाहेबांनी अतिशय छान प्रकारे त्याचं ऑपरेशन केलंय. सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो, सर्जिकल स्ट्राईक केला आणि डब्ल्यू.सी. बॅनर्जींना काही केस स्टडीज दिल्यात. मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गौतम बुद्ध असतील, हे खरं तर सोशल सायंटिस्ट आहेत, हे रिसर्चर आहेत. गौतम बुद्धाने काय सांगितलं? ही आयडेंटिफाईड द प्रॉब्लेम. व्हॉट इज द प्रॉब्लेम? अटॅचमेंट इज द रूट कॉज ऑफ सॉरो. व्हॉट इज द सोल्युशन? रिमूव्ह द अटॅचमेंट. दुःखाचे कारण तृष्णा आहे, तृष्णा सोडून द्या, तुम्ही सुखी व्हाल. सोशल सायंटिस्ट आहे ते. तसेच बाबासाहेब सुद्धा एक फार मोठे सोशल सायंटिस्ट आहेत, मी सुरुवातीला सांगितलं. आणि मग हा जो डब्ल्यू.सी. बॅनर्जीने सांगितलं की आमच्या मुली गाडीमध्ये बसून मित्राला भेटायला जात नाहीत, मैत्रिणीला भेटायला जात नाहीत, ऑक्सफर्डमध्ये शिकत नाहीत, केम्ब्रिजमध्ये शिकत नाहीत, म्हणजे आम्ही स्वातंत्र्य घ्यायला लायक नाही आहोत का? ह्या प्रश्नांचं बाबासाहेब ऑपरेशन करतात आणि ते काही केस स्टडीज मांडतात त्या काळातल्या. आणि केस स्टडीज मांडत असताना त्यांनी जी सुरुवात जी आहे ती पेशवाईपासून केली आहे. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने पेशवाईमध्ये अस्पृश्यांचे हाल झाले, हाल अपिष्ट झाले, सावली पडू नये इथपर्यंत त्याची काळजी घेतली. पण त्यानंतर महत्वाचे बलाई नावाची एक कम्युनिटी आहे इंदोराणी या पार्टमध्ये, याच्याबद्दल बाबासाहेब अतिशय डिटेलमध्ये लिहितात. आता तिकडची जी बलाई कास्ट आहे, अस्पृश्य जात आहे, अनटचॅबिलिटी आहे, त्याची जी कामाची पद्धत आहे, मी जेव्हा विचार केला तेव्हा महाराष्ट्रामधला मातंग, चर्मकार आणि महार पूर्वीचा या तीन समाजाची जी कामं आहेत ती सगळी कामं बलाई समाज करत होता, असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे कोणाचा मृत्यू झाला त्याचं सांगावं सांगणे, सुईणीचं काम करणे, ते सुईणीचं काम लोक इतकं प्राऊडफुली फेसबुकवर लिहितात. ते वाचल्यानंतर मला कळलं की ते प्राऊडफुल वगैरे वर्क नाहीये. सुईणीचं काम, लोक सांगतात की आमची आजी सुईण होती, लोक सांगतात की त्या सुईणने माझं बाळणपण केलं. ही काही प्राऊडफुल गोष्ट नाहीये, कारण सुईण असणं एका पर्टिक्युलर कास्टला तुम्ही इम्पोज केलं, जे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला तुम्ही केलं, तिनं सुईण असलं पाहिजे. तर हे बलाई जे कम्युनिटी आहे ह्या मध्य भारतामधली, त्या लोकांना अशी वेगवेगळ्या पद्धतीची कामं देण्यात आली होती की कोणाचा मृत्यू झाला त्याचं सांगावं सांगणे, जे महाराष्ट्रामध्ये महार समाजाचे लोक करायचे, सुईणीचं काम करणं जे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे काम करणं, त्यानंतर लग्नामध्ये बत्ती पकडणं असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे कामही बलाई समाजाचे लोक करायचे. पण नंतरच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की आपण ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. जेव्हा त्यांनी हे सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अगेन भारतीय समाजात सगळ्यात मोठं हत्यार आहे ज्याच्यातून सुटका महात्मा फुलेंची पण जाईल नाही, आणि तो आहे सामाजिक बहिष्कार. ह्या लोकांवरती सामाजिक बहिष्कार घातला. अल्गोरिदम तोच आहे, व्हॅल्यू बदलतात. पहिला बहिष्कार काय? आमच्या शेतामध्ये यायचं नाही, आमच्या शेतामध्ये गुरु चारायचे नाहीत, आमच्या रस्त्याने जायचं नाही, किराणा दुकानामध्ये माल मिळणार नाही, गिरणीमध्ये पीठ मिळणार नाही. व्हॅल्यूज आर सेम, आताही तेच आहे. म्हणजे तुमच्या आत्नूरा असेल, गव्हाणा असेल, तिकडे कुठेतरी काहीतरी होतं, काहीतरी रिबेल होतं, मातंग समाज असेल किंवा अजून कुठला असेल, तेव्हा मग त्या सगळ्या लोकांचं राशन पाणी बंद केलं, त्यांना रिक्षामध्ये कोणी बसू देत नाही, शेतामध्ये व्हॅल्यू म्हणजे अल्गोरिदम सेम आहे त्या काळापासून. तर ही घटना जी आहे ही 4 जानेवारी 1928 ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली घटना बाबासाहेब उल्लेख करतात आणि त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला जातो. त्यांना शेतामध्ये येऊ दिलं जात नाही, त्यांच्या जनावरांना चारा खाऊ दिला जात नाही, त्यांना दुकानातून माल दिला जात नाही, विहिरीतून पाणी घेऊन दिलं जात नाही. आणि मग त्या बलाई समाज जे आहे ते आजूबाजूची संस्थान आहेत इंदोर आणि या सगळ्या संस्थानामध्ये जातात, तिकडे आश्रय घेतात. आणि डब्ल्यू.सी. बॅनर्जीला आता बाबासाहेब उदाहरण देतात की बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह इतका सीमित सामाजिक सुधारणाचा स्कोप नाहीये, तो बलाईपर्यंत आहे की ज्यांना त्यांची जी सोशल स्टेटस आहे किंवा त्यांना जे त्यांचं काम आहे ते काम करण्यासाठी कशा पद्धतीने भाग पाडलं जातं. त्यानंतर बाबासाहेब गुजरातमधल्या कविठाचं एक्झाम्पल देतात, जिथं सरकारी शाळेमध्ये जी दलित मुलं पाठवतात, अस्पृश्य पाठवतात, त्यांना मज्जाव करण्यात येतो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं उदाहरण आहे ते आहे जयपूर राज्यामधलं चकवारा गाव, जिथं एप्रिल 1936 मध्ये ही घटना घडलेली आहे. आणि ती घटना अत्यंत महत्वाची आहे आणि ती ह्या पूर्ण अॅन्युलेशन ऑफ कास्ट आणि डब्ल्यू.सी. बॅनर्जींनी उत्तर दिलंय त्याच्याबद्दल अतिशय कडक शब्दामध्ये भारतीय समाजाचं जे खरं रूप आहे आणि जात हा किती मोठा प्रश्न आहे याच्याबद्दल ते भाष्य करतात. तर जयपूर राज्यामधलं जे चकवारा नावाचं गाव आहे, एप्रिल 1936 मध्ये तिथं एक अस्पृश्य समाजामधला व्यक्ती तीर्थयात्रा करून येतो. तीर्थयात्रा करून आल्यानंतर एक साधारणतः हिंदू समाजामध्ये असं आहे की सगळ्या गावाला जेवण घालायचं. तर आता अस्पृश्य माणसं असं त्यांनी गावाला जेवण नाही घातलं, पण त्याच्या ज्या जातीमधले लोक होते त्यांनी जेवणाची पंगत घातली आणि त्या जेवणामध्ये त्याने हौसेपोटी जे आहे ते लोकांना तूप वाढलं.
आणि तूप ही जरी श्रीमंताची चेन असली आणि ऍज अ अनटचेबल, ऍज अ अस्पृश्य जरी तुम्हाला ते परवडत असेल तरी तुम्ही तूप खाता कामा नये. कारण तुपाचं जे संबंध आहे तो फक्त पैशाशी नाहीये, तो तुमच्या सामाजिक दर्जाशी आहे, तो तुमच्या सोशल स्टेटसशी आहे. आणि तुमचा स्टेटस जर वाढत असेल तर हिंदूची डिग्निटी काय होते, कमी होते. हे बाबासाहेबांनी मांडणी केली. आणि म्हणून तो जो तीर्थयात्रेहून आलेली जी व्यक्ती होती अस्पृश्य समाजातली, त्या व्यक्तीने जे बनवलेले अन्नपदार्थ होते सगळे गावगुंडांनी जे आहे ते उलटून टाकले. त्या लोकांना प्रचंड मारहाण केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तूप खाल्ल्यामुळे ऍज अ हिंदू आमच्या डिग्निटीचा उपमर्द होतो. आणि ही खरी समाज सुधारणेची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एप्रिल 1936ची. आर्टिकल 15 चित्रपट मला वाटतं बऱ्याच जणांनी पाहिला असेल. मी जायबाई सरांसोबत पाहिला, जायबाई सर आहेत आणि चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही त्याच्यावरती खूप चर्चा केली. आर्टिकल 15 मध्ये तो अनुभव सिन्हाचा मूवी आहे. 3 मुली आहेत, दलित समाजामधल्या मुली आहेत, अनटचेबल मुली आहेत आणि ते एका ठाकूरकडे काम करतात आणि सगळं सत्य घटनावर आहेत. ह्या घटना तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे मी ते अजून काय पटवून घ्यायची गरज नाहीये. तर त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की तो जो मोठा ऑफिसर येतो त्याला तो सांगतो की आप जो ये बोतल में से पानी की 2 घूंट पिए, इसकी किंमत आहे 3 रुपये. आणि त्या ज्या मुली होत्या अनटचेबल उत्तर प्रदेश मधल्या, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे काम करतोय त्याचे मजुरीचे दर फक्त 3 रुपयाने वाढवा. आणि त्यांनी सांगितलं की जो अपनी दिवाळी में सिर्फ 3 रुपये एक्स्ट्रा मांग रहे थे उनको रेप करके मार दिया गया. क्यों? त्यांना विचारलं ठाकूर लोकांना क्यों मार दिया. त्यांनी सांगितलं कि औकात में नहीं रहेंगे तो काम नहीं कर सकते. हा विचारता औकात क्या है, जो हम देते वही औकात है. तो हम 3 रुपये कम देते वो औकात है. आणि म्हणून आजही भारतामध्ये जर कुणी मजुरी वाढवून मागत असेल तर त्यांचा रेप केला जातो, त्यांना मारलं जातं, ताकि उनकी पूरी जात को उनकी औकात का पता चले. त्याच्यामध्ये डायलॉग आहे. म्हणजे 1936 ची गोष्ट असेल किंवा 2025 ची गोष्ट असेल, ह्या गोष्टी कायमस्वरूपी आहेत. कारण जात कायम आहे, कास्ट इज प्रिव्हेलिंग. आणि म्हणून बाबासाहेब हे सगळे उदाहरणं सांगतात आणि WC बॅनर्जीला सांगतात की तुम्ही जे सामाजिक सुधारणाबद्दल बोलताय त्या हिंदू कुटुंबाच्या सुधारणा आहेत, त्या हिंदू समाजाच्या सुधारणा नाही आहेत. बालविवाह असेल किंवा पुनर्विवाह असेल, जर तुम्हाला हिंदू समाजाचं जर सुधारणा करायच्या असतील तर त्याला तुम्हाला यू हॅव टू डू द रिऑर्गनायझेशन ऑफ द सोसायटी अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी. पद्माकर वाघमारे साहेब इथं आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की महात्मा फुलेंनी ह्या दोन्ही गोष्टीवरती काम केलं. बालविवाहावरती काम केलं, विधवा पुनर्विवाहावरती काम केलं आणि अस्पृश्यांच्या किंवा सोशल रिकन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा काम केलं. आणि हेच कारण आहे की बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु का मांडलं. महात्मा फुलेंनी या दोन्ही गोष्टींचं, म्हणजे काँग्रेसला महात्मा फुले नंतरही कळलं नाही की सामाजिक सुधारणा म्हणजे काय. म्हणून तर WC बॅनर्जी म्हणतात की सामाजिक सुधारणा म्हणजे मुली आमच्या गाडीतून मित्राला भेटायला नाही गेल्या काय आणि कॅमेऱ्यामध्ये शिकल्या नाही, इथपर्यंत ते सामाजिक सुधारणाला मर्यादित विचार करतात. त्याचे कितीतरी वर्ष अगोदर महात्मा फुले सांगतात की हे सामाजिक सुधारणा आहे. आणि बाबासाहेब हा आग्रह धरतात आणि WC बॅनर्जीने सांगतात की तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्या पुढे अत्यंत महत्वाची गोष्ट बाबासाहेब सांगतात की ज्या ज्या राज्यक्रांत्या झाल्या, राजकीय क्रांत्या झाल्या, त्याला धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचं बॅकग्राऊंड आहे. आणि जर तुम्ही अरब मध्ये मोहम्मद प्रेषितांचं उदाहरण घेतलं तर मोहम्मद प्रेषितानंतर जी राजकीय क्रांती झाली त्याला अगोदर धार्मिक क्रांतीचं बॅकग्राऊंड आहे. तुम्ही जर चंद्रगुप्त मौर्याचं जर राज्य पाहिलं तर त्याच्या अगोदर बुद्धाने आर्थिक आणि धार्मिक आणि सामाजिक क्रांती भारतामध्ये केली होती. शिवाजी महाराजांचं सुद्धा त्यांनी स्वराज्य किंवा बहुजन प्रतिपालक शिवाजी राजे आपण जे म्हणतो, तर त्या शिवाजी महाराजांना राजकीय क्रांती करण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा होती आणि संतांची पार्श्वभूमी होती. म्हणून प्रत्येक राजकीय क्रांतीच्या अगोदर काय होणं गरजेचं आहे, धार्मिक क्रांती किंवा सामाजिक क्रांती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते त्यावेळच्या काँग्रेसला हे गोष्ट ठणकावून सांगतात. हे आहे प्रकरण 2. याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. प्रॉब्लेम काय, ऍक्च्युअली तुम्ही सामाजिक सुधारणा नेमकं कशाला म्हणताय, कशाला सामाजिक सुधारणा म्हणलं पाहिजे आणि याच्या अगोदर इतिहासामध्ये काय झालंय आणि काँग्रेसने इथून पुढच्या काळामध्ये काय वाटचाल केली पाहिजे. राजकीय क्रांतीच्या अगोदर तुम्हाला सामाजिक क्रांतीवर ती बोलावं लागेल. ह्या पद्धतीचं बाबासाहेबांनी पहिल्याच प्रकरणात असं म्हणता येईल की ठणकावून सांगितलेलं आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते समाजवादी
लोकांकडे बाबासाहेबांनी अंगुली निर्देश केलेला आहे. ऍक्च्युली समाजवादी म्हणजे त्यांना कम्युनिस्ट म्हणायचं, त्यावेळी त्यांनी कम्युनिस्ट शब्द वापरलेला नाहीये, समाजवादी शब्द वापरलेला आहे. आज जे बरेचसे कन्फ्युजन्स आहेत, बुद्धा और कार्ल मार्क्स, कम्युनिस्ट का आडावा उजवा, या सगळ्याचं उत्तर ह्या प्रकरण 3 मध्ये आहे. समाजवादीमध्ये काय समाजवादीमध्ये सांगितलंय, म्हणून गोडके सर समाजवादी कार्यकर्ते नाहीये, ते आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणतो की जात संपली पाहिजे, समाजवादी कार्यकर्ता म्हणतोय जात संपायच्या अगोदर समानता आली पाहिजे, जे पैशांचं जे आहे ते हे झालं पाहिजे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की गोडके सर हे समाजवादी कार्यकर्ते नाहीये, ते आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत, कारण जात संपावी हा त्यांचा आग्रह आहे आणि त्यासाठी ते काम करतात. तर समाजवादी किंवा कम्युनिस्ट लोकांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी मांडणी केली की संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे, व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा सत्ता आणि अधिकाराचा स्रोत आहे, पैसा नाहीये. सोशल स्टेटस मागच्या 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनचा जे काही चर्चा चालली आहे त्याच्यावर तेच आहे ना, दोज हु आर सोशियल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड. सोशल स्टेटस सिद्ध करता येत नाही बऱ्याच लोकांना. सो हा जो सोशल स्टेटस आहे, हा सोशल स्टेटस महत्वाचा आहे असं बाबासाहेब म्हणतात, पैसे नाही. आणि म्हणून ते पुढे उदाहरण देत आहेत की एखादा कफलक साधू आहे किंवा एखादा गरीब फकीर आहे, त्याचा मोठा राजा सुद्धा ऐकतो, त्याच्याकडे तर पैसे नाहीत. का ऐकतोय तो? कारण धर्माचा पगडा मोठा आहे, पैशाचा पगडा मोठा नाहीये. त्यासाठी ते उदाहरण देत आहेत. आणि म्हणून जर पैशाने प्रश्न मिटत असतील किंवा पैसा हे मूळ कारण आहे, तर भारतामध्ये जेवढे गरीब लोक आहेत ते जातपात मानत नाहीयेत का? ते उच्च निष्ठा मानत नाहीयेत का? मानतायत ना. आजही लातूरमध्ये उच्च समाज सो कॉल्ड ज्या भांडे घासणाऱ्या मावशी आहेत त्या विशिष्ट समाजाच्या घरी भांडे घासायला येत नाहीयेत, जरी त्या गरीब असतील तरी. म्हणजे काय आहे, पैशाचं वाटप केल्याने ह्या गोष्टी होत नाहीयेत. तर सोशल स्टेटस तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणून कम्युनिस्ट जेवढे असतील किंवा समाजवादी असतील त्यांना बाबासाहेब असं सांगतात की तुम्हाला जे आहे ते संपत्तीचं समानीकरण किंवा याच्यामध्ये न जाता भारतातल्या ज्या जाती आहेत त्या संपवण्यासाठी काम करावं लागेल. त्यानंतरचं प्रकरण 4, याच्यामध्ये बऱ्याच जणांकडून ही ऍक्च्युअली मांडणी केली जाते की वर्णाश्रम धर्म जो आहे तो फार महत्वाचा आहे, ते भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे आणि हे श्रमाचं विभाजन आहे, अशा पद्धतीचं एक अतिशय धूर्तपणे मांडणी आजही केली जाते. त्याची काही उदाहरणं आहेत, मी सांगतो तुम्हाला, एक छान उदाहरण सांगतो, त्या लोकांना ते आवडेल. तर बाबासाहेब असं सांगतात की हे फक्त श्रमाचं विभाजन नाहीये, तर हे श्रमिकांचं विभाजन आहे. इट इज नॉट द डिव्हिजन ऑफ लेबर बट इट इज द डिव्हिजन ऑफ लेबरर. म्हणजे कांशीरामजीचं काय, कुठून सुरुवात त्याचा लढा झाला की तिथे अम्युनिशन फॅक्टरीमध्ये काही स्वच्छता कर्मचारी होते, काही बाथरूम साफ करणारे होते, परंतु जे भंगी समाजाचे नाहीये, जे अनटचेबल्स नाहीयेत, पण त्याचं पोस्ट जे आहे ते स्वच्छता कामगार आहे, ते स्वच्छता करत नव्हते. कारण ते म्हणत होते वी बिलॉंग पर्टिक्युलर कास्ट, आम्ही स्वच्छता करणार नाही जरी ते पगार घेत होते तरी. म्हणजे काय आहे की श्रमाचं विभाजन नाहीये, तर हे श्रमिकांचं विभाजन आहे. म्हणजे तुम्ही बलाई आहेत तर तुम्ही ते बलाईचं काम करायचं, तुम्ही अनटचेबल तुम्ही अनटचेबलचं काम करायचं, क्षत्रिय आणि क्षत्रियाचं काम करायचंय. अशा पद्धतीची मांडणी केली जाते. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की हे श्रमिकांचं विभाजन आहे. का? कारण श्रमिकाला ऑप्शन नाहीये त्याला जर सोडायचं असेल तर. आजचं उदाहरण सांगतो, फॅन्डर नावाचा मूवी सगळ्यांनी पाहिलाय, जब्या नावाचा कॅरेक्टर आहे, त्याला त्याचं जे काम दिलेलं आहे डुकरं पकडायचं ते करायचं नाहीये, तो नाकारतोय. परंतु एकूण जी परिस्थिती आहे, भारतीय समाज आहे, संस्कृती आहे, गाव आहे, दॅट एन्फोर्सेस दॅट जब्या की तू डुकर पकडायचा. आणि तो शेवटपर्यंत ही गोष्ट टाळतो, पण तो शेवटच्या सीन मध्ये शाळेच्या समोर त्याला सगळे त्याचे जे क्लासमेट समोर ते डुकर पकडावं लागतं. आणि हे आहे की त्याला चॉईस कुठे, त्याला शिकायचं आहे, त्याला निबंध लिहायचा आहे, त्याला एका सवर्ण मुलीवरती प्रेम करायचं आहे, त्याला ते कुठं करू दिलं, त्याला सांगतात की तू डुकर पकडायचं आहे. म्हणून बाबासाहेब असं सांगतात की याच्यामध्ये चॉईस नाहीये श्रमिकाला, आणि म्हणून हे डिव्हिजन ऑफ लेबर नाहीये, तर हे डिव्हिजन ऑफ लेबरर आहे. त्याच्या पुढचे एक उदाहरण मी सांगतो की लोक सांगतात की नाही ते वर्णाश्रम फार आवश्यक आहे. एक प्राध्यापक असं म्हणतात की हे पहा, आता मी महाविद्यालयामध्ये जाऊन शिकवतो, ज्ञानदान करतो, म्हणजे मी ब्राह्मण झालो की नाही, कॉलेजात गेलो, मग मी घरी येतो, घरी आल्यानंतर बरीचशी कामं राहिलेली असतात, मग पत्नी म्हणते थोडीशी भांडी घासा, थोडंसं झाडून घ्या, मग मी शूद्र झालो की नाही, बरोबर की नाही, मी शूद्र झालो घरी गेल्यानंतर. मग तेवढ्या वेळामध्ये माझी पत्नी काही मसाले बनवते, लोणचे बनवते, पापड बनवते, आणि मग ते मी पॅकेट घेतो, माझ्या महाविद्यालयामध्ये सगळ्यांना नको नको म्हणताना पण विकतो, शेंगदाण्याचे लाडू विकतो, मग मी वैश्य झालो की नाही. मग ह्या माझ्या पत्नीला जेव्हा मी मार्केटमध्ये घेऊन येतो तेव्हा तिचं संरक्षण ह्या सगळ्या तमाम
अहिंदू लोकांकडून करण्याचं काम मी करतो म्हणजे मी क्षत्रिय झालो. म्हणजे वर्णाचा धर्म फार आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती काही कॉन्स्टंट ब्राह्मण वैश्य क्षत्रिय नसतो, त्याची वेळेनुसार बदल होतो. मी महाविद्यालयात ब्राह्मण असतो, घरी गेलो की शूद्र होतो, पुन्हा महाविद्यालयात वैश्य होतो आणि गोल्यात गेलो की क्षत्रिय होतो. अशा पद्धतीची उदाहरणं दिली जातात. जात कॉलेजात गेल्याने बदलत नाही, जात गोलाईत गेल्याने बदलत नाही, जात वेळेनुसार बदलत नाही. ती एकदा जन्माने मिळाली, मेल्यानंतरही संपत नाही. त्याच्यावरती काम करणे जायबाय स्मशानभूमी जी आहे त्या सुद्धा वाटून दिलेल्या आहेत. म्हणजे जात जन्माने येते आणि मृत्यूने संपत नाहीये, ती जात महाविद्यालयात कशी संपणार आहे. आणि म्हणून ही जी लबाडी आहे याच्यावरती बाबासाहेब बोलतात की हे श्रमाचं विभाजन नाहीये, तर हे श्रमिकांचं विभाजन आहे. त्याच्यानंतर 5व्या प्रकरणामध्ये आता प्युरिटी बायोलॉजी ह्याच्यावरती लोक सांगतात की रेस जे आहे ते युरोपमध्ये पण आहे, रेशियल संघर्ष तिकडं पण आहे, पण भारतामध्ये तर फक्त जातींचा आहे आणि तो फार काही तेवढा दाहक नाही, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. त्या प्युरिटीबद्दल बाबासाहेब ऍज अ अँथ्रोपॉलॉजिस्ट, ऍज अ सोशियोलॉजिस्ट याच्यावरती खूप चांगली मांडणी करतात आणि ते सांगतात की पंजाबमधला ब्राह्मण आणि पंजाबमधला चमार हे एकाच वंशामधले आहेत, त्यांचा रेस सेम आहे, बऱ्यापैकी दिसायला ते सेम आहे. आणि तसंच मद्रासमधला ब्राह्मण आणि मद्रासमधला पारिया म्हणजे अनटचेबल हे जे आहे ते एकाच कुळामधील आहे, परंतु मद्रासमधला ब्राह्मण आणि पंजाबमधला ब्राह्मण एका कुळामधले नाहीयेत. त्यामुळे हा रेसचा वाद नाहीये, हा कुळाचा वाद नाहीये, तर हा जो आहे तो इथल्या जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी केलेली लबाडी आहे. आणि ते असं सांगतात की जाती व्यवस्था एकाच वंशाच्या लोकांचं सामाजिक विभाजन आहे, सोशियल डिव्हिजन आहे. म्हणजे ब्राह्मण पासून ते शूद्रापर्यंत दे ऑल बिलॉंग टू सेम रेस, फक्त त्यांचं सामाजिक विभाजन केलेलं आहे, असं 5व्या प्रकरणामध्ये बाबासाहेब सांगतात. 6व्या प्रकरणामध्ये बाबासाहेब पुढे जाऊन सांगतात की हिंदू समाज ही एक भ्रामिक कल्पना आहे. मुस्लिम आक्रमण होईपर्यंत हिंदू स्वतःला हिंदू म्हणत नव्हते किंवा कुणीही त्यांना हिंदू म्हणत नव्हतं. मुस्लिम आक्रमक जेव्हा आले तेव्हा त्यांनी स्वतःची आयडेंटिटी वेगळी मांडण्यासाठी हिंदू सांगितलं. त्याच्या अगोदर हिंदूला कुणी हिंदू म्हणत नव्हतं, कारण हिंदू हा धर्म नव्हता. इट इज द ग्रुप ऑफ कास्ट, जातींचा समूह आहे आणि अगेन क्लोज कास्ट. त्यामुळे बाबासाहेब असं सांगतात की जोपर्यंत मुस्लिम आक्रमक भारतामध्ये आले नाही तोपर्यंत हिंदूंना त्यांची ऍज अ हिंदू ओळख नव्हती, कारण त्यांना त्याची गरज नव्हती. कारण ऍज अ ग्रुप हिंदू काम करतच नाहीये, ऍज अ इंडिव्हिज्युअल कास्ट हिंदू काम करतो. आणि म्हणून त्याने जातीला नावं दिली, ह्या जातीच्या समूहाला नावं दिली नाही. जातीच्या समूहाला नाव दिलं मुस्लिम आक्रमकांनी, त्यांनी सांगितलं दे आर हिंदूज. त्याच्यानंतरही तुम्ही पाहू शकता की आरवाय शेख साहेब आहेत, मॅडम पण ऍडव्होकेट आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे ते मुस्लिम लॉ आणि बाकी जेवढे त्यांना नॉन मुस्लिम्स, दे आर रेफर्ड एज नॉन मुस्लिम्स. मुस्लिमसाठी ऑलरेडी मुस्लिम लॉ प्रमाणे कायद्याप्रमाणे कामं होत होते. इंग्रज जेव्हा आले तेव्हा मुस्लिम सोडून बाकीचे हिंदूंना ते काय म्हणत होते, नॉन मुस्लिम्स. म्हणजे हिंदूंची ऍज सच फार मोठी काही डेफिनेशन पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. बाबासाहेब सांगतात की मुस्लिम येण्याच्या अगोदर असं कुठलंही लिटरेचर सापडत नाही ज्याच्यामध्ये ह्या ग्रुपला हिंदू म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या जात समूहासाठी कॉमन नाव असावं, हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल असं ह्या सगळ्या जातींना कॉमन नाव असावं, अशा पद्धतीची इथल्या लोकांना गरज वाटली नाही. कारण ह्या सगळ्या जाती एकमेकांशी एकसंध नाहीयेत, म्हणून त्यांना असं वाटलंच नाही की आपलं कॉमन नाव असलं पाहिजे. प्रत्येक जात स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अत्यंत जागरूक आहे. जात टिकून राहणं यासाठी हे स्वतंत्र अस्तित्व आहे, परंतु एकसंध हिंदू व्याख्या किंवा त्यासाठी कुणीही काम करताना मिळत नाही. मी थोडंसं पुढे जातो. 1936चं भाषण आहे, पण 1942ला जेव्हा क्रिप्स योजना किंवा क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं होतं तेव्हा बाबासाहेब तिथे गेले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्ल्ड वॉर मध्ये ह्या लोकांना सपोर्ट पाहिजे होता, इंडियन लोकांचा. तेव्हा बाबासाहेब त्यांना त्यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी गेले. तेव्हा क्रिप्स असं म्हणले की इन विच कॅपॅसिटी शुड आय टॉक टू यू, कुठल्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही तुम्हाला बोलणार, कारण तुमची कुठली पार्टी आहे, लेबर पार्टी, इंडियन लेबर पार्टी आहे आणि तुम्ही कुठल्याही जातीला रिप्रेझेंट करत नाही. आणि दिस इज द फॅक्ट, दिस इज द फॅक्ट. ब्रिटिश पॉलिसी काय होती, द ब्रिटिश पॉलिसी टू इमॅजिन इंडिया इज अ बंच ऑफ कम्युनिटीज. ब्रिटिश जी आयडिया होती भारताकडे बघण्याची, दॅट वॉज अ बंच ऑफ कम्युनिटीज. आणि आपण बंच ऑफ थॉट्स वरती लिहितोय. बंच ऑफ कम्युनिटी ही भारताची ओळख आहे, परंतु आपण
बळजबरीने हे बंच ऑफ थॉट्स आहेत अशा पद्धतीची मांडणी भारतामध्ये केली जाते. तर या काळामध्ये क्रिप्सने जेव्हा सांगितलं की यू आर नॉट रिप्रेझेंटिंग एनी कम्युनिटी, आणि मग बाबासाहेबांनी जे आहे ते लेबर पार्टी बंद केली आणि एन शिवराज आणि बाबासाहेबांनी जे आहे ते ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन इस्टॅब्लिश केलं जुलै 1942ला. बघा, बाबासाहेबांनी ही क्रिप्स योजना आली होती 22 मार्च ते 11 एप्रिल, मे जून गेला, जुलैमध्ये लगेच बाबासाहेबांनी ही पार्टी स्थापन केली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. कारण त्याच्या लक्षात आलं की ब्रिटिशर्स भारताला ऍज अ बंच ऑफ कम्युनिटी पाहतायत, त्यामुळे आपल्याला कास्टचं रिप्रेझेंटेशन करावं लागेल. कास्टचं रिप्रेझेंटेशन करण्याच्या कितीतरी अगोदर बाबासाहेब जे आहे ते वर्करचं रिप्रेझेंटेशन करत होते, पण त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला याचं रिप्रेझेंटेशन करावं लागेल. याच्यातून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जात हे भारतामधलं वास्तव आहे. इट इज अ बंच ऑफ कम्युनिटीज. असं बऱ्याचदा गमतीनं म्हटलं जातं की आपण जेव्हा किराणा दुकानामध्ये जातो किराणा आणण्यासाठी, तेव्हा किराणा दुकानामध्ये सगळ्या वस्तू मिळतात, गहू मिळतात, तांदूळ मिळतात, ओढोनील मिळतं, परंतु किराणा नावाची वस्तू मिळत नाही. तसंच आपण जेव्हा हिंदू धर्माकडे पाहतो तेव्हा तुम्हाला हिंदूमध्ये सगळे मिळतील, वेगवेगळ्या जाती मिळतील, परंतु हिंदू नावाची जात मिळत नाही. अशा पद्धतीची मांडणी केली जाते. याचं उत्तर ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये आहे. कारण कास्ट इज अ क्लोज ग्रुप आणि हिंदू धार्मिक वाङ्मय जे आहे ते पुढच्या प्रकरण 7 मध्ये बाबासाहेब सांगतात की एका जातीला उच्च आणि दुसऱ्या जातीला नीच वागवण्यासाठीचं पूर्ण हिंदू लिटरेचर आहे. त्यामुळे हे जेवढं हिंदू लिटरेचर आहे ते संपवलं पाहिजे. जोपर्यंत हिंदू लिटरेचर किंवा धर्मग्रंथ संपणार नाहीत तोपर्यंत जाती संपणार नाहीत. आणि नेमकी हीच गोष्ट जात तोडक मंडळ जे होतं त्याला खटकली होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये बदल करा. बाबासाहेब याच्यावरती खूप जे आहे ते प्रहार केले आणि सांगितलं की हे धर्मशास्त्र आपल्याला नाकारावे लागते. याच प्रकरणामध्ये बाबासाहेब अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात की इंग्रजांचे काही पूर्वज होते, रोझेस आणि क्रॉमवेलियन, त्यांच्यामध्ये इतिहासामध्ये खूप ह्या दोन ग्रुपमध्ये लढाया झाल्या खूप, पण त्यांचे जे आत्ताचे वंशज आहेत त्यांना एकमेकांबद्दल काही आकस नाहीये, काही वैर भावना नाहीये. परंतु भारतामध्ये भूतकाळात जर एका जातीच्या दुसऱ्या जातीसोबत भांडणं झाले असेल तरी 3, 4, 10, 20 पिढी संघर्ष होते ते संपलेले आहे. आतापर्यंत बाबासाहेब अनटचेबल्स बद्दल बोलतात, हिंदू धर्मग्रंथाबद्दल बोलतात. आता बाबासाहेब दोन महत्वाच्या जातींकडे वळतात. म्हणजे बऱ्याचदा अशी मांडणी केली जाते की बाबासाहेब एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी किंवा पर्टिक्युलर ग्रुपसाठी काम केलं, असं नाही तरी केली जाते. परंतु या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी दोन महत्वाच्या कम्युनिटीवरती ग्रुपवरती भाष्य केलेलं आहे. आणि एक आहे आदिवासी समाज जो त्यावेळी 13 दशलक्ष आदिवासी समाज आहे आणि दुसरा सोनार आणि पाठारे प्रभू नावाची ज्या ओबीसी कास्ट आहेत त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर प्रकरण 8 मध्ये ते सांगतायत की भारतामध्ये 13 दशलक्ष आदिवासी लोकसंख्या आहे आणि तो समाज सध्या असंस्कृत आहे. परंतु कुठल्याही हिंदूला असं वाटत नाही की आपण त्याला जाऊन सुसंस्कृत केलं पाहिजे, त्याला वेगवेगळे सुसंस्कृत तिचे मुद्दे सांगितले पाहिजेत. असं कुठलाही हिंदू जात किंवा हिंदू समाज करत नाही. कारण असं केलं म्हणजे आपण त्या जातीला स्वीकारतो आणि याच्यामध्ये एक संधता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे आहे त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काही काम आजपर्यंत केलेलं नाहीये, जरी त्यांची त्या काळामध्ये लोकसंख्या 13 दशलक्ष आहे. त्यानंतर बाबासाहेब प्रकरण 9 मध्ये हे आजही लागू होते. दोन जातींवरती भाष्य करतात, एक आहे सोनार आणि दुसरे आहे पाठारे प्रभू. मागे पण एक पेपरला बऱ्याचदा बातमी आल्या की सोनार समाजाने सांगितलं की आमचं जे आरक्षण ओबीसीचं ते काढून टाका कारण आम्ही काही बॅकवर्ड वगैरे नाही आहेत, बातम्या आलेल्या आहेत पेपरला. तर हा सोनार समाज जो आहे तो त्यावेळी तो कॉपी करत होता, म्हणजे अनुकरण करत होता ब्राह्मणाचं. तर त्याच्यासाठी ते जे आहे ते काष्ट असलेले धोतर घालणे आणि ब्राह्मणासारखे नमस्कार करणे अशा पद्धतीच्या गोष्टी जे आहे ते सोनार समाज करायचा. परंतु त्यावेळेचे जे ब्राह्मण समाज होता त्यांनी याच्यावरती तीव्र आक्षेप घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे तेव्हाचे जे कोणी अध्यक्ष किंवा जे कोणी त्याचे शासक असतील त्यांना सांगितलं की तुम्ही स्पेशल रिझोल्युशन काढा, सर्क्युलर काढा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ते काष्टा घातलेलं धोतर घालायचं नाही आणि नमस्कार म्हणायचं नाही. म्हणजे एक जात दुसऱ्या जातीला अनुकरण सुद्धा करू देत नाहीये किंवा एक जात दुसऱ्या जातीला आपल्यासारखं वागू देत नाहीये. कारण प्रत्येकाला आपली जी वेगळी आयडेंटिटी आहे ती जपून ठेवायची आहे. जर हिंदू ऍज अ होल जर धर्म असेल तर मग अशा पद्धतीचं बायफर्गेशन किंवा हे कप्पे का असं बाबासाहेब म्हणतात. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात की वेगळ्या बिळामध्ये राहणारे जे उंदीर आहेत ते आपल्या बिळात सुरक्षित राहतात आणि दुसऱ्या उंदराला आपल्या बिळात येऊ देत नाहीत. अशाच पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. सोनाराच्या उदाहरणानंतर ते पाठारे प्रभूंचं उदाहरण सांगतात. पाठारे प्रभूमध्ये पूर्वी विधवा पुनर्विवाहाची कन्सेप्ट होती.
परंतु त्यांच्या लक्षात आलं की ब्राह्मण विधवा पुनर्विवाह करत नाही, ते केशवपन वगैरे करतात. मग त्यांनी पण ते अनुकरण करायला सुरुवात केली. ब्राह्मणांचा प्रचंड राग आला, आमच्यासारखं तुम्ही कसं काय करू शकता. आणि त्यांनी पेशव्यांना सांगितलं आणि पेशव्यांनी सेपरेट आदेश तंबी दिली या लोकांना, पाठारे प्रभूंना, की तुम्ही जे आहे ते विधवा पुनर्विवाह करा, ब्राह्मणासारखं अनुकरण करू नका. तर याच्यावरती सुद्धा बाबासाहेब भाष्य करतात. त्यानंतर प्रकरण 10 मध्ये ते सांगतात की हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होता का. जसं ख्रिश्चन धर्म आहे तर मिशनरी धर्म मानला जातो, की ते वेगवेगळ्या भागात जिथे जातात तिथल्या लोकांचं धर्म परिवर्तन करतात, धर्मांतर करतात वेगवेगळ्या पद्धतीने. तसं हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होता का. तर बाबासाहेब म्हणतात की तो एकेकाळी मिशनरी धर्म असावा, कारण तो जर नसता तर भारतभर एवढा पसरला नसता, तो असावा. परंतु आता तो नाहीये, मिशनरी धर्म नाहीये. का मिशनरी धर्म नाहीये. कारण जर एखादी व्यक्ती म्हणाली की मला हिंदू व्हायचंय तर काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा तो हिंदू होतो तेव्हा तो त्याला कुठली जात घेणार आपल्याकडे. आपण दुसऱ्या जातीच्या लोकांना स्मशानभूमी आपण त्यांना नाकारतो, त्यांना आपली आडनावं नाकारतो. तिथं आपण एका वेगळ्या धर्मातल्या माणसाला इथं आल्यानंतर कुठली जात देणार आहोत. आणि म्हणून ही सोय हिंदू धर्मामध्ये नाहीये. हिंदू धर्मामध्ये जे आहे ते क्लोज ग्रुप आहेत. त्यामुळे एखाद्या इतर धर्मातली व्यक्ती जेव्हा या धर्मामध्ये येते तेव्हा त्याला डायरेक्ट येता येत नाही. हा सगळा कदाचित सर्च करत असताना AI ने त्या रीलला सांगितलं आणि रीलवाल्याने मला आता येतानाच एक रील दाखवली. सचिन पिळगावकर, महाराष्ट्राचे महागुरु, महाराष्ट्राचं एक वेगळं ब्रँड त्या क्षेत्रातलं, ते असं म्हणतात की होय मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा, कारण हा एकमेव धर्म आहे जो जन्माने मिळतो तो धर्मांतराने मिळत नाही. आजचीच रील आहे. म्हणजे ही काय अभिमान बाळगायची गोष्ट आहे का, की ही गोष्ट फक्त जन्माने मिळते. म्हणजे तुम्ही मुस्लिम जे आहे ते धर्मांतर करू शकता, ख्रिश्चन धर्मांतर करू शकता, शीख करू शकता, परंतु हिंदूमध्ये धर्मांतर करून घेता येत नाही. हा बाळगण्याची गोष्ट नाहीये. हे कंपार्टमेंट्स आहेत. आणि हिंदू ऍज अ रिलिजन किंवा हिंदू ऍज अ ग्रुप या डेफिनेशनला छेद देणार आहेत. म्हणजे लोकांचा अभ्यास पण पूर्ण नाहीये. हा छेद देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यानंतर याच अनुषंगाने प्रकरण 11, 2च प्रकरण राहिलेत. प्रकरण 11 मध्ये बाबासाहेब शुद्धीकरण चळवळ किंवा घर वापसी ही किती भ्रामक कल्पना आहे याच्यावरती भाष्य करतात आणि सांगतात मुस्लिम आणि शीख हे जे धर्म आहेत यांची सांघिक जीवनशैली आहे. दे लिव्ह इन अ ग्रुप आणि म्हणून ते घाबरत नाही. म्हणजे जर एखाद्या मद्रासमध्ये एखाद्या मुस्लिमावरती अन्याय झाला किंवा शिखामध्ये झाला तर तिकडचे भारतामध्ये सगळे मुस्लिम किंवा शीख एकत्र त्याच्या पाठीशी उभे राहतात, परंतु हिंदू एकमेकाच्या पाठीशी उभं राहत नाही याच्याबद्दल ते सांगतात. आणि त्यामुळे हिंदू हा एकटा आणि दुबळा झालेला आहे ऍज कम्पेअर टू अदर रिलिजन्स. जात आहे तोपर्यंत हिंदूचे संघटन अशक्य आहे. संघटन नसेल तर हिंदू दुबळे आणि दीन होऊ शकतात. अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी हिंदूंना त्यावेळी दिलेला आहे. प्रकरण 12 वरती त्यांनी पुन्हा सांगितलं की जातीचे नियम मोडणाऱ्यावर बहिष्कार घेतला जातो. जो महात्मा फुलेंवरती सामाजिक बहिष्कार लोकांनी घातला. मागे सोलापूरची एक बातमी होती की भटक्या जातीमध्ये त्यांच्या जात पंचायती आहेत, काहीतरी गोष्ट झाली आणि त्यांना बहिष्कार टाकला. तर 4 मुली होत्या, त्या 4 मुलींनी आपल्या वडिलांना खांदा दिला आणि त्यांनी अग्निटाक दिला. भावकीतली गावातली कुणीही लोक आली नाहीत. तर अशा पद्धतीने सामाजिक बहिष्काराचं एक फार मोठं शस्त्र भारतीय हिंदू समाजामध्ये आहे. जो कोणी जात मोडण्याचा प्रयत्न करतो, आंतरजातीय विवाह करतो, जात पंचायती त्याचे प्रतीक आहे. तर याच्यावरती बाबासाहेब सांगतात की अशा पद्धतीने जातीचे नियम मोडणाऱ्यावरती बहिष्कार टाकला जातो. हे जात अधिक बळकट करणारे टूल्स आहेत, साधनं आहेत. ही साधनं तुम्हाला संपवावी लागतील. प्रकरण 13 जे माझ्यासाठी दिलेलं आहे, मला वाटतं मी दुसऱ्या अंकात डायलॉग पहिल्या अंकात मारलेले नाहीयेत. माझा पहिला अंकाचा शेवटचा प्रकरण आहे ते आहे भारतीय जाती ज्या आहेत त्या आपल्या आपल्या जातीच्या कंपूमध्ये जगतात. त्यांना इतर जातींशी काहीही देणं घेणं नाहीये. त्यांची निष्ठा ही फक्त आपल्या जातीपुरती मर्यादित आहे. वेगळ्या जातीतील माणसाच्या गुणवत्तेची कदर करण्याची क्षमता हिंदूमध्ये नाही. बेसिक गोष्ट सांगितली. आणि म्हणून तर जेव्हा एखादी PV सिंधू किंवा मीराबाई चानू ऍथलेटिक्स मध्ये पदक मिळवते तेव्हा लोक गुगल सर्च करतात PV सिंधू कास्ट, व्हॉट इज द कास्ट ऑफ मीराबाई चानू, किंवा तुम्ही फक्त मीराबाई चानू टाईप करा, पुढे कास्ट प्रॉम्प्ट स्वतः गुगल करतो. गुगल का प्रॉम्प्ट करतो, कारण लोकांनी ते ऑलरेडी सर्च केलेलं आहे. म्हणजे लोकांना म्हणजे ते तुमची PV सिंधू हिंदू आहे इथपर्यंत लोकांना सफिशियंट नाहीये. कारण ती आपल्या जातीची नसेल तर मग तिच्या गुणवत्तेची आपण कदर कशी करायची. जोपर्यंत ती आपल्या जातीची आहे तोपर्यंत आपण तिची कदर करू शकतो. हा फार महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलाय. नीरज चोप्रा ऑगस्ट 2023 मध्ये वर्ल्ड ऍथलेटिक्स मध्ये चॅम्पियनशिप मध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये
सुवर्ण पदक मिळाले आहे नीरज चोप्राला. उदाहरण म्हणून सांगतोय फक्त. राजपूत, गुज्जर, रोड आणि मराठा समाजाने सांगितलं की ही बिलॉंग्स टू आवर कास्ट. सगळ्यांनी त्याचे सत्कार फेसबुक हे सगळ्यावरती टाकायला सुरुवात केली की बाबा हे आमच्या जातीचं आहे. कारण आपल्या जातीचं असेल तरच त्याची कदर करायची ना गुणवत्तेची. शेवटी मराठा संघटनांनी दावा केला की तो मराठा समाजाचा आहे नीरज चोप्रा. मग ह्याला उत्तर द्यावून त्याच्या कुटुंबीय पुढे आले हरियाणामधले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हरियाणामधले रोड जातीचे आहोत, आम्ही काय मराठा जातीचे नाही आहोत. उदाहरण सांगण्याचं एवढंच आहे की बाबासाहेब जे प्रकरण 13 मध्ये सांगतात की फक्त आपल्या जातीचा माणूस असेल त्याच्या गुणवत्तेची कदर करायची, त्याची प्रशंसा करायची, बाकीच्यांची प्रशंसा करायची नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीमध्ये क्लोज ग्रुपमध्ये राहण्यासाठीच्या पूरक आहेत असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. टू कन्क्लुजनकडे येताना मला असं वाटतं बाबासाहेबांची सगळी थॉट प्रोसेस 1936 हे भाषण आहे, त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये जाण्यापर्यंत सगळी थॉट प्रोसेस होती. त्यांनी जे 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेसमोर भाषण केलं त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे की कास्ट आर अँटी नॅशनल, जाती ह्या राष्ट्रविरोधी आहे. आणि त्यासाठी बाबासाहेब त्या भाषणामध्ये सांगतात 25 नोव्हेंबर 1949 द कास्ट आर अँटी सोशियल. इन फर्स्ट प्लेस दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. जाती काय करतायत की आपलं जे सामाजिक जीवन आहे त्याच्यामध्ये सेपरेशन करतायत, डिव्हिजन करतायत. आणि दुसऱ्या बाजूला दे जनरेट जेलसी अँड अँटिग्विटी. म्हणजे एका बाजूला आपल्या आपल्या कंपूमध्ये राहायचं आणि एका जातीने दुसऱ्या जातीचा मत्सर करायचा आणि द्वेष करायचा. ही त्याच्यामुळे भारतीय जाती ज्या आहेत त्या राष्ट्रविरोधी आहेत, दे आर अँटी नॅशनल. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात विदाउट फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कॉस्ट ऑफ पेंट. म्हणजे बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य जे आहे ते एखादा फक्त रंग दिलेला याच्यासारखं राहील. रंग तुम्ही उकडला तर ते निघून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया ज्यांनी त्याचं खूप प्रमोशन केलं ते संजय आवटे आले होते. वी द पीपल ऑफ इंडिया. तर बाबासाहेबांनी ही कन्सेप्ट आणली वी द पीपल ऑफ इंडिया. तेव्हा बाकीचे बरेचसे इंटेलेक्च्युअल्स असं म्हणत होते की वी द इंडियन नेशन. बाबासाहेबांनी सांगितलं की वी द इंडियन नेशन पेक्षा वी द पीपल ऑफ इंडिया हे जास्त जे आहे ते चेरिशिंग असेल किंवा जास्त इलॉबरेटिव्ह असेल. कारण हे जे पीपल आहेत ते जातीमध्ये विभागलेले आहेत. मला असं वाटतं की आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी आहे. मला असं वाटतं की एखादा आर्टिकल ॲबॉलिशन ऑफ कास्टवरती का नाही आलं भारतीय संविधानामध्ये. त्याच्यावरती इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु डायरेक्टली आर्टिकल 17 फोकस करतं की ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. तसं ॲबॉलिशन किंवा ॲनिलेशन ऑफ कास्ट वरती एखादं सेपरेट आर्टिकल का आलं नाही किंवा तशा पद्धतीने का प्रयत्न आजही केले जात नाहीत हे मला वाटतं. आणि दुसरं लैंगिक शिक्षण असेल हे शाळेमध्ये असण्यासाठी आपण आग्रह करतो, तसं हे पुस्तक शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असण्यासाठी आपण आणि सरकारने आग्रह धरला पाहिजे. तरच आपण जातीचं जे आहे ते निर्मूलन करू शकतो, ॲनिलेशन ऑफ कास्ट करू शकतो. किंवा कारण ॲनिलेशन ऑफ कास्ट जे आहे ती फार मोठा राक्षस आहे, ती कुठल्याही कामामध्ये आडवी येते असं बाबासाहेब याच भाषणामध्ये सांगतात. त्यामुळे जर आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याच्यावरती आधारलेला जर हे घ्यायचं असेल, भारत निर्माण करायचा असेल तर जाती सांभाळाव्या लागतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. जय हिंद. धन्यवाद.